आज मी हंडी गेले 22 ते 24 वर्ष खेळतोय वयाची। पण त्या वर्षीची त्यावेळीची जी मजा होती ती खूप वेगळी होती। म्हणजे प्रॅक्टिसला शेवटचे 10 दिवस असणार येणारी मुलं, टी शर्ट घेण्यासाठी डायरेक्ट येणारी मुलं, तो हसायचा भाग आहे पण ही सत्य परिस्थिती आहे। म्हणजे 2008 साली महाराष्ट्रातले पहिले 9 थर माझ्या मते माझगाव ताडवडी आणि जय जवान गोविंदा पथक हे 2 दिग्गज गोविंदा पथक आहे। जो महाराष्ट्रातील एक नामवंत गोविंदा पथक आहे, ज्या गोविंदा पथकाच्या नावावर एकाच दिवसामध्ये 9 थर 3 वेळा लावण्याचा आणि 3 वेळा उतरवण्याचा विक्रम आहे। म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गोविंदाचे हिरे आहेत, फक्त एवढंच आहे की ते पॉलिश करणं खूप गरजेचं आहे। ते पॉलिश झाले तर सगळेच चमकतात। एकामेकावरती उभं राहणं म्हणजे हे सोपं काम नाही, पण एकामेकावरती एवढे 9 थर लावणं आणि एकामेकावरती भरोसा ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे। आपण क्रिकेटर बघितले, जसं आपल्या मंडळाचा टेनिस क्रिकेटपटू कुलदीप धायपर, कबड्डीपट्टू आहेत, खो खो पट्टू आहेत। त्यावेळेला आम्ही एका आयोजकाच्या हंडीखाली तब्बल 3.5 ते 4 तास उभे होतो। हे एका दुसऱ्याचं काम नाही आहे, टीम वर्क शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही की बाबा भिंत जी उभी असते ती एका विटावर उभी नसते। आम्ही त्याच्या आधी गेलो नव्हतो, इन्व्हिटेशन होतं पण आम्ही गेलो नव्हतो। स्पेनला त्यांचा जो तिथे इव्हेंट चालतो ना, तो इव्हेंट खूपच वेगळा आहे। आपल्या इथे फक्त वर्षातून एकदा चालतं। आज आपण मुंबई महाराष्ट्रातील अग्रगण्य गोविंदा पथक बोरवलीचं शिवसाई क्रीडा मंडळ यांची या वर्षीची तयारी जाणून घेणार आहोत। शिवसाई ते मंडळ आहे ज्यांनी 9 थर लावण्याचा विक्रम तर केलाच, परंतु एकाच दिवशी 3 वेळा 9 थर लावून उतरवण्याचा देखील कारनामा विक्रम या शिवसाई मंडळाने केलेला आहे। तर बोरवलीचा राजा असणार हे शिवसाई क्रीडा मंडळ यांच्या तयारीचा आढावा आपण घेणार। तर चला तर जाऊयात शिवसाई गोविंदा पथकाच्या आजच्या या वर्षीच्या तयारीकडे। नमस्कार, मी निवेदक चंद्रकांत शेटे। सफर गोविंदा पथकांची दहीहंडी महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका सण, लाडका उत्सव। या दहीहंडीचा दिवस एक दिवस साजरा होतो, परंतु 365 दिवस गोविंदा पथक ज्या दहीहंडीच्या सणाची उत्सवाची वाट पाहत असतात, असा महाराष्ट्राचा लाडका उत्सव दहीहंडी। दहीहंडी मुंबई महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते आणि या दहीहंडीच्या दिवशी उंच मानवी मनोरे रचण्याचं काम गोविंदा पथक करताना आपल्याला पाहायला मिळत असतात। आणि या गोविंदा पथकांचा उद्देश, लाखोंच्या हंड्या जरूर बांधल्या जातात, परंतु उद्देश एकच असतं, आपल्या मंडळाचं नाव करणं। जे टी शर्ट मंडळाच्या नावाचं अंगावर चढवलंय ना, त्या नावासाठी मात्र 1.5-2 महिने सराव केल्यानंतर दहीहंडीच्या दिवशी गोविंदा पथक आपल्याला दहीहंडी फुटताना पाहायला मिळत असतात। परंतु याच दहीहंडीच्या माध्यमातून आपण एक दिवस जरी यांचं दहीहंडी पाहत असो, फोडताना सराव मनोरे रचताना पाहत असो, परंतु ही गोविंदा मंडळ कशा प्रकारे तयारी करतात, कशा प्रकारे सराव करतात, ते दाखवण्याचं काम आपण सफर गोविंदा पथकाची मध्ये करणार आहोत। आणि आज मुंबई महाराष्ट्रातील एक नामवंत गोविंदा पथक, ज्या गोविंदा पथकाने 9 थरांचा विक्रम तर केलाच, परंतु एकाच दिवसात 3 वेळा 9 थर लावून 9 थर उतरवण्याचं काम देखील ज्या मंडळाने केलं, हा विक्रम ज्याने केला तो म्हणजे बोरवलीचा राजा, बोरवलीचं शिवसाई क्रीडा मंडळ। आणि त्यांची तयारी यावर्षी कशी असणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत या शिवसाई क्रीडा मंडळाच्या बोरवलीच्या राजा। थरातला एक जण तेवढाच महत्त्वपूर्ण असतो। मग शिडीला असणारा, सपोर्टला खाली हात उंचावून धरणारे, उंचवर मानवी मनोरा रचणारे, एकमेकांना धीर देणं, एकमेकांना साथ देणं, एकमेकांना हात देणं, आणि हे करत असताना मानवी मनोरा रचणं आणि सर्वांची मन जिंकून घेणं ही सोपी गोष्ट नाहीये। थरातला प्रत्येक जण महत्त्वपूर्ण असतो, प्रत्येकाची एक भूमिका असते, प्रशिक्षकाने प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते, ती प्रत्येकाला निभवायची असते। आणि त्याचबरोबरीने एक ज्या पद्धतीने हे गोविंदा त्यांना बॅकिंग देखील तेवढ्या चांगल्या पद्धतीने दिलं जातं। आणि हे गोविंदा 1.5-2 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर, सरावानंतर एकच दिवस असतो, त्या दिवशी त्यांना दाखवायचं असतं की आपण कशा प्रकारची तयारी केलेली आहे। आज आपण शिवसाई क्रीडा मंडळ बोरवलीचा राजा, मुंबई महाराष्ट्रातील नामवंत गोविंदा पथक त्यांच्या सरावाचा आढावा घेण्यासाठी बोरवलीमध्ये आलेलो आहोत। नमस्कार, सफर गोविंदा पथकाची मध्ये आज आपण आलेलो आहोत बोरवलीच्या शिवसाई क्रीडा मंडळ या गोविंदा पथकाकडे, जो महाराष्ट्रातील एक नामवंत गोविंदा पथक आहे, ज्या गोविंदा पथकाच्या नावावर
एकाच दिवसामध्ये 9 थर 3 वेळा लावण्याचा आणि 3 वेळा उतरवण्याचा विक्रम आहे असं बोरिवलीचं आणि महाराष्ट्रातील एक नामवंत गोविंदा पथक. आपल्या बरोबरीने मोहित चौगुले आणि त्याचबरोबरीने उमेशजी पटेल देखील जुडले गेले आहेत. त्यांच्याशी आपण विचारणार आहोत. या गोविंदा पथकाचा सराव तर आपण पाहिला, परंतु एखादं गोविंदा पथक नावारूपाला येतं त्याच्या मागे खूप सारी मेहनत असते, खूप मोठा इतिहास असतो. तसा याही मंडळाचा असणार आहे आणि तो आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न देखील करणार आहोत. तर मोहित, कशा प्रकारे सुरुवात झाली होती शिवसाई गोविंद पथकाचं? ज्यावेळेला सुरुवातीच्या कालखंडातील कसा कालखंड होता सुरुवातीचा? सुरुवातीचा कालखंड म्हणजे मंडळाची स्थापना आपली 1994 सालची आहे. मंडळ सुरुवातीला बोरिवली, दहिसर, कांदिवली, मीरा रोड या भागामध्ये दहीहंडी फोडायला निघायचं. त्यावेळेची म्हणजे हंडीची मजा ही खूप वेगळी आहे. म्हणजे 94-96 त्या वर्षी म्हणजे तेव्हा मी असेन साधारण 5-6 वर्षाचा. आज मी हंडी गेले 22 ते 24 वर्ष खेळतोय वयाची. पण त्या वेळेची जी मजा होती ती खूप वेगळी होती. म्हणजे हंडीला आपण निघतो, ट्रकवर बसतो, वडापाव खातो, ते एकत्र मिसळपाव खायला बसतो. ही मजा खूप म्हणजे वेगळी होती. त्यावेळेला मंडळ जे मी तुम्हाला सांगितलं विभाग, त्या विभागामध्येच हंडी फोडायला जायचं. म्हणजे दिवसात गोपाळगावच्या दिवशी साधारण आपण 50 ते 60 हंड्या फोडायचो एवढ्या विभागांमध्ये. पण कालांतराने जसं प्रॅक्टिस रूप बदलत गेलं, म्हणजे मंडळ पहिल्या सुरुवातीला 5 थर लावायचं, 6 थर लावायचं, 7 थर लावायचं. मंडळाने सगळ्या मुलांनी ठरवलं की आपली शिस्तबद्ध प्रॅक्टिस आहे आपल्या विभागामध्ये, तर आपण एक विक्रमी प्रयत्न करायला हरकत नाही. मग 2011ला मंडळ जेव्हा ठाण्यात गेलं त्यावेळेला 9 थरांचा एक प्रयत्न केला. तो हुकला मात्र खरा, मनुष्यबळाअभावी किंवा एका इच्छाशक्ती अभावी. मग ती गोष्ट साकारण्यासाठी 2012ला सगळ्या मुलांनी खूप मेहनत घेतली आणि ते 2012ला आम्ही अचीव्ह केलं. म्हणजे 2008 साली महाराष्ट्रातले पहिले 9 थर माझ्या मते माझगाव ताडवडी आणि जय जवान गोविंदा पथक, हे 2 दिग्गज गोविंदा पथक ह्यांनी लावलेली. पण बघायला गेलं तर 4 वर्षानंतर एखादं नवीन मंडळ 9 साठी तयार होणं हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक वेगळी गोष्ट होती. आमच्यासाठी पण वेगळी गोष्ट होती, कारण की दिवसभराच्या हंड्या फोडायच्या ह्याची मजा खूप होती. म्हणजे मंडळाचा पूर्वार्ध 94 पासून ते 2011 पर्यंतचा पूर्वार्ध, 2010 पर्यंतचा पूर्वार्ध हा खूप वेगळा आहे. पण 2011 नंतर जे मंडळाच्या इतिहासामध्ये गणितं बदलली ती खूप वेगळी आहेत. जसं मी तुम्हाला सांगतो की कुठला गोविंदा छोटा किंवा मोठा नसतो. प्रत्येक गोविंदाचे प्रयत्न हे सारखेच असतात. फक्त त्या गोविंदाचा तो इतिहास हुकतो का, तो कुठल्या तरी संख्यागणिक अभावी किंवा इच्छाशक्ती अभावी. जर सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप गोविंदाचे हिरे आहेत. फक्त एवढंच आहे की ते पॉलिश करणं खूप गरजेचं आहे. ते पॉलिश झाले तर सगळेच चमकतील. ही आपल्या महाराष्ट्राची खासियत आहे. म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर हंडीबद्दल सांगायला गेलं तर माझ्या मते वेळ खूप कमी पडेल. खूप आहे हंडीबद्दल बोलण्यासारखं. नाही, आम्हाला खूप नक्कीच आवडेल ते ऐकायला. तर शिवसाई गोविंदा पथक 9 थर लावल्यानंतर, कारण जसं चर्चेत आलं, कारण ज्यावेळेला 9 थर लावले मी स्वतः तिथे उपस्थित होतो आणि आता त्या अगोदर जर पाहिलं तर जय जवान, त्याचबरोबरने माझगाव ही मंडळं 9 थर लावत होती. आणि 9 थरांच्या रेसमध्ये असं एक मंडळ आलंय ज्या मंडळाने तो त्या एक दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा दहिकाला उत्सव अगदी हादरवून सोडला होता. कारण शिवसाईने 9 थर लावले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ब्रेकिंग झाली होती. शिवसाई नावाचं मंडळ आलं आणि त्यांनी 9 थर लावले. काय तुमची भावना होती, किंवा जो 9 थर लावले होते त्यावेळेला सगळ्यांचा आनंद कसा होता, कसा उत्सव होता, त्याबद्दल काय म्हणाल? 9 थर आम्ही लावले 12ला, पण नंतर 13ला ज्यावेळी आम्ही उतरवले ना, त्यावेळी आमचं म्हणजे जे जल्लोष आणि जे हॅपीनेस होता तो वेगळाच होता. कारण की 9 उतरवणे हे खूप कठीण होतं त्यावेळी, जे आम्ही करून दाखवलं. आणि उतरवलं म्हणजे कसं, हा खेळ असा आहे ना की एकमेकांवरती भरोसावाला मी उभा राहतो, माझ्या खाली जो बेस आहे त्याच्यावरती माझा भरोसा. म्हणजे एकामेकावरती उभं राहणं म्हणजे हे सोपं काम नाही, पण एकामेकावरती एवढे 9 थर लावणं आणि एकामेकावरती भरोसा ठेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि एवढे गोविंदा एक साथ उभे राहणे आणि कॉर्डिनेशन एकदम परफेक्ट बसवणं ही मोठी गोष्ट आहे. आणि 9 थर उतरवल्यानंतर पोरं एकदम वेडीच झाली. आणि तुम्ही तर अगदी स्पेनलाही जाऊन आलेला आहात मंडळाच्या माध्यमातून. कसं वाटलं, म्हणजे एखाद्या आपल्या मंडळाचं नाव अगदी स्पेन पर्यंत घेऊन गेलात? कशी होती त्यावेळेला स्पेनची सफर, किंवा तो क्षण कसा होता? स्पेनला खूप वेगळा एक एक्सपिरियन्स होता. कारण आम्ही त्याच्या आधी गेलो नव्हतो, इन्व्हिटेशन होतं पण आम्ही गेलो नव्हतो. स्पेनला त्यांचा जो तिथे इव्हेंट चालतो ना, तो इव्हेंट खूपच वेगळा आहे. आपल्या इथे फक्त वर्षातून एकदा चालतं, पण त्यांचा जो इव्हेंट आहे तो
पूर्ण वर्षभर चालतो. म्हणजे तो ॲज अ स्पोर्ट्स म्हणून तिथे चालवला जातो. म्हणजे दररोज ते लोक प्रॅक्टिस करतात. लहानापासून मोठे असे गोविंदा तिथे असतात आणि एक्सपिरियन्स खूपच. त्यांचं एक मोठं स्टेडियम आहे जे आता यावेळी आपल्या मुंबईमध्ये ते होते वरळीला, प्रो गोविंदा. तो इथे जो आता आणला इव्हेंट तो खूपच चांगला आहे. त्यासाठी गोविंदांना बरंचसं प्रोत्साहन भेटेल आणि बरेचसे नवीन गोविंदा पण इंटरेस्टेड होतील आणि त्याच्या पुढे अजून पोरं आणि अजून गोविंदा तयार होतील नवीन नवीन. तर गोविंदा किंवा दही अंडी एकच दिवस असतो, परंतु त्याची 365 दिवस वाट पाहिली जाते. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर या गोविंदातील सर्वात महत्वाचा घटक असतो तो म्हणजे गोविंदा. मग तो थरातला असू देत, सपोर्ट करणारा असू देत, अगदी फोडणारा असू देत किंवा शिडीवाला असू देत, हा खूप महत्वाचा असतो. तर काय म्हणाल, या सगळ्यांना कसं मॅनेज करता किंवा एक टीम बनवून, एक संच बनवून जो वर्षातील एकच दिवस तुम्हाला सादरीकरण करायचं असतं, कशा प्रकारे मुलं सपोर्ट करतात संपूर्ण? कसं आहे, सपोर्ट करण्यासाठी मंडळामध्ये खेळाडूंचा खूप भरणा आहे. म्हणजे आपण क्रिकेटर बघितले, जसं आपल्या मंडळाचा टेनिस क्रिकेटपट्टू कुलदीप धायपर, कबड्डीपट्टू आहेत, खो खो पट्टू आहेत. म्हणजे हे जे तरुण आहेत ह्यांच्यामुळे कसं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या तरी आपण एखादी ज्या वेळेला कुठल्या खेळामध्ये आपण सहभाग घेतो आणि आपण त्याच्यामध्ये परफॉर्मन्स खूप अगदी म्हणजे बोलतात ना तंतोतंत चांगलं देतो, तर कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बसलेला कुठला तरी एक खेळाडू तो आपल्याला बघून मोठा होत असतो. ह्या खेळाचं वैशिष्ट्य पण असंच आहे की ह्या गोविंदा या खेळाचं वैशिष्ट्य असं आहे की बाळकडू हे जन्मापासून पाजलेलं जातं. म्हणजे लहानपणी आपण बघितलं असेल की घरामध्ये लहान मुलं खांद्यावर चढतात, पण तीच आवड आपण ती कशी त्या गोष्टीचं संगोपन करतो हे खूप महत्त्वाचं असतं. आणि राहिला प्रश्न मंडळामध्ये, तर आपण मंडळामध्ये वर्षाचे बरेचसे कार्यक्रम घेतो. म्हणजे मुलांसाठी मंडळाची शिवसाई प्रीमियर लीग असते, मंडळामध्ये व्हॉलीबॉल चालू असतो, बॉक्स क्रिकेट लीग चालू असतात, म्हणजे पिकनिक. म्हणजे ह्या गोष्टी मंडळाने जास्त करून खेळावरती जास्त भरणा दिलाय. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, मगाशी मी तुम्हाला पूर्वार्ध सांगितला, उत्तरार्ध असं आहे की कुठलंच मंडळ असं नावारूपाला सहजासहजी येत नाही. कारण की ज्या वेळेला आपण ठाण्याला फर्स्ट टाइम गेलेलो 9चा एक वेळा प्रयत्न करण्यासाठी, त्यावेळेला आम्ही एका आयोजकाच्या हंडीखाली तब्बल 3.5 ते 4 तास उभे होतो. आम्हाला फक्त आमचं प्रात्यक्षिक दाखवायचं होतं, ते आम्हाला प्रात्यक्षिक दाखवायला मिळालं नाही. तिकडे आम्ही ज्यांचं प्रात्यक्षिक बघत होतो ती लोक पण तेच करत होते, आम्ही पण तेच करणार होतो. आम्हाला तो प्रयत्न दाखवायचा होता, संपूर्ण महाराष्ट्राला दाखवायचा होता, पण ते त्या वर्षी झालं नाही. आम्हाला सरनाईक साहेबांनी त्यांच्या हंडीला तो प्रयत्न करून दिला, तो हुकला थोडक्यात. त्यांनी आम्हाला स्टेजवर एक म्हण सांगितली की तुमच्याकडे म्हणजे मनुष्यबळ कमी आहे, पण तुमची इच्छाशक्ती खूप दांडगी आहे. आणि आम्ही आधीपासून या गोष्टीवर खूप बिलीव्ह करतो की ज्याची इच्छाशक्ती खरंच खूप प्रबळ आहे त्याला कोणी हरवू शकत नाही. आणि 2012ला आम्ही बोललो ना, जसं त्या गोष्टी फॉलो करायला लागलो. आणि नवथर उतरल्यानंतर म्हणजे जी हंडी पूर्वार्धामध्ये आम्ही मालाड म्हणजे कांदिवली मिरारोड इथून हंडी फोडून यायचो आणि घरी बघायचो की DD वरती किंवा केबलवरती की यंदाची ठाण्याची मानाची हंडी कोण फोडणार. तर जसे नावाजलेली पथकात हीच लोक फोडायची, पण असं वाटायचं की आपण पण काहीतरी ह्या हंडीचा मानकरी झालं पाहिजे. तर ती गोष्ट 2011ला भले नवथरांचा प्रयत्न हुकला, पण सरनाईक साहेबांनी आम्हाला ती मानाची हंडी फोडण्याचा मान दिला. आणि ती आमच्यासाठी खूप एक म्हणजे उत्तेजनार्थ म्हणजे बोलतात ना गोविंदांना उत्स्फूर्त करणारी ती गोष्ट ठरली. आणि 12ला आम्ही ती गोष्ट त्या गोष्टीचा पुरेपूर फॉलोअप घेतला. आणि त्याच वर्षी मंडळाने 2दा नवथर लावून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण मंडळाचं नाव नोंदवण्यात आलं. मग ते कसं झालं की एकदा सगळ्यांनाच माहिती आहे की नंबर पहिला काढणं सोपी गोष्ट नाही, तो कंटिन्यू ठेवणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ही ह्या उत्तरार्धामध्ये कळाली, कारण की 40-50 हंड्या फोडणारं मंडळ जेव्हा ठाण्यामध्ये जातं आणि त्यांना फक्त जेमतेम दिवसातून 3 ते 4 हंड्या, म्हणजे ती भूक भरत नव्हती. हंडी फोडण्याची भूक वेगळी असते. आणि आता जे तारखेला जे हंडीला जे ग्लॅमर आलंय ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की हंड्या फोडताना बरेचसे मंडळ तुम्हाला दिसणार नाहीत. ज्या हंड्या असतात, हंड्या फोडण्यामध्ये जे सुख आहे ना, सलामीपेक्षा त्या हंड्या फोडण्यामध्ये खूप सुख आहे. मी खरंच सांगतोय, भले मंडळ आपलं नवथर वगैरे लावता, यंदा अजून एक विश्वविक्रमी प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे मंडळ, पण जे हंड्या फोडण्यामध्ये सुख आहे. आता हे जे ह्या माध्यमातून जे बघणार आहेत गोविंदा, त्यांनी प्रयत्न करा, पण जेवढी आपली कॅपॅसिटी आहे तशीच करा प्रयत्न, कारण की हे सुख तुम्हाला मिळणार नाही. नो डाऊट आज मी इकडे आहे, दादा माझा इंटरव्ह्यू घेतोय मंडळाच्या नावामुळे घेतोय, हे एका दुसऱ्याचं काम नाही आहे. टीमवर्क शिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही. की बाबा भिंत जी उभी असते ती एका विटावर उभी नसते, त्या विटा जेव्हा एकमेकांना चिपकल्या जातात तेव्हाच ती भिंत उभी असते. ह्या खेळाचा म्हणजे ह्या सणाचा पण हाच महत्वाचा पार्ट आहे. मी सगळ्यांना हेच सांगतोय की एकीमध्ये खूप ताकद आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्धामध्ये मंडळाचा खूप फरक आहे.
म्हणजे सुख मी अजून पण तुम्हाला सांगतो 2010 पर्यंत तर ते खूप सुख होतं. हे कसं आहे, ही आता जबाबदारी झाली आहे की करावंच लागणार. एखादा म्हणजे खेळाडू किंवा एखादा गोविंद असेल तर त्याला त्याचा परफॉर्मन्स देण्यासाठी, त्या जागेवर राहण्यासाठी फिटनेस म्हणजे सक्सेस कम्स विथ सॅक्रिफायसेस, ही गोष्ट खरंच आहे. कारण की तुम्हाला सक्सेस हवं असेल तर तुम्हाला सॅक्रिफायसेस बऱ्याचशा गोष्टींचा करावा लागणार. आपण बघताय की सध्याच्या मीडिया मार्केटिंगच्या जमान्यामध्ये बरेच मंडळ रील्स वगैरे बनवतात की प्रॅक्टिसला शेवटचे 10 दिवस असणार येणारी मुलं, टी शर्ट घेण्यासाठी डायरेक्ट येणारी मुलं. तो हसायचा भाग आहे, पण ही सत्य परिस्थिती आहे. जर प्रत्येक मंडळाने ही गोष्ट तंतोतंत पालन केली ना, तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे भारतामध्ये 9 थर लावणारे काय 10 थर लावणारे पण चिक्कार गोविंदा बनतील. फक्त त्या लोकांनी त्या गोष्टी तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. क्या बात आहे. खूप छान आणि खूप बाकीच्या गोविंदांसाठी देखील चांगला संदेश दिलाय. तर ज्या पद्धतीने शिवसाई आज महाराष्ट्रातील नामवंत गोविंद पथक झालंय, किंबहुना तुम्ही सांगितलं की ती टिकून ठेवणं, त्यासाठी देखील आता आम्ही प्रयत्न करतो. कारण तुमची जबाबदारी वाढली आहे. तुम्ही आता त्यांच्यामध्ये जाऊन पोहोचतात ज्या ठिकाणी त्यांची सराव पाहण्यासाठी इतर देखील गोविंद येत आहेत. तर इतर गोविंदांना तुम्ही काय संदेश द्याल, आणि त्याचबरोबर आता प्रो गोविंदाच्या माध्यमातून एक वेगळी वाटचाल किंबहुना एक वेगळं व्यासपीठ देखील मिळू लागलंय, जाता आता काय सांगाल त्याविषयी? मी नवीन गोविंदाला हेच सांगतो की जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्या हिशोबाने लावा. तुमची प्रॅक्टिस कशी होते, तुमचा प्रशिक्षक तुमच्याकडून प्रॅक्टिस कशी करून घेतो त्याच्याप्रमाणेच तुम्ही थर लावा. म्हणजे त्याच्याहून जास्त लावायचा प्रयत्न करू नका. म्हणजे जशी प्रॅक्टिस आहे तशी थर लावा तुम्ही. माझं हेच म्हणणं आहे. तर आज या ठिकाणी आपण जाणून घेतलं एक महाराष्ट्रातील नामवंत गोविंदा पथक म्हणजे शिवसाई क्रीडा मंडळ, आणि त्यांचा आज या ठिकाणी सरावही आपण पाहिला. त्याचबरोबरीने उमेश जे असतील, त्याचबरोबरीने मोहित असतील, यांच्याकडून या शिवसाई विषयी आपण जाणून देखील घेतलं आणि एक इतरांना मार्गदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून झालं. सफर गोविंदा पथकांची मध्ये आज आपण बोरवलीचा राजा, बोरवलीचं शिवसाई मंडळ पाहिलं. उद्या दुसऱ्या मंडळाकडे आपण नक्कीच जाणार आहोत. परंतु आज खूप काही शिकायलाही मिळालं आणि खूप काही चांगलं पाहायलाही मिळालं. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपण दोघेही जुडलात आणि संपूर्ण शिवसाई मंडळाचं देखील आम्ही याच्या स्पोर्ट्स आणि मी निवेदक चंदू शेटे मनापासून आभारी असू. धन्यवाद.